नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती आज महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलचा थरार रंगणार आहे। फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ एकमेकांना भिडणार आहेत, त्यामुळे या सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत भिडणार आहे। नवी मुंबईमधल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। यापूर्वी ऑस्ट्रेलियानं 7 वेळा, इंग्लंडनं 4 वेळा तर न्यूझीलंडने एकदा या विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचल्यानं आता क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार आहे। भारतीय महिला संघानं तिसऱ्यांदा एक दिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे। यापूर्वी भारताला 2005 साली ऑस्ट्रेलियाकडून तर 2017 मध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता। कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाला आज इतिहास रचण्याची संधी आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य सामन्यात हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्सची दमदार खेळी चाहत्यांना पाहायला मिळाली होती। आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाकडून उत्कृष्ट खेळाची अपेक्षा आहे। दरम्यान विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यामुळे भारतीय महिला संघाला विश्वचषक जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान हे असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।